नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सगळेजण? तर आज आपण बनवणार आहोत पोह्याचे पळीपापड. बनवायला अगदी सोपे आहेत, थोड्या प्रमाणात बनवायचे आहेत, त्यामुळे आज आपण पळीपापड बनवूया पोह्याचे. चला तर मग, आणि तोपर्यंत मी माझी बाकीची कामे करून घेते आणि मग लगेच पळीपापड बनवायला घेऊया. चला. आता इथे माझी आंघोळ वगैरे झालेली आहे. मी आधी सर्वात आधी देवपूजा करून घेते. इथे माझी छान अशी देवपूजा झालेली आहे. आता लगेचच आपण वर जिथं पापड घालणार आहे तिथं टेरेस सगळं झाडून घेते. हवा सुटली की वर पाणी कचरा येतात, त्यामुळे झाडून घेते स्वच्छ आणि मग इथं आपण पापड घालायचं. आता मी इथं स्वच्छ झाडून घेतलं. ज्यावरती आपल्याला पापड घालायचं ती संतरणची अंथरून घेते आणि त्यावर तो प्लास्टिकचा कागद अंथरून घेते. ही आधी पूर्वतयारी आहे. परत पापड करून आपलं पीठ गरम आहे तोपर्यंत आपल्याला करायला घ्यायचे आहे. आता मी खाली जाते, आधी स्वयंपाकाचं बघते. इथं स्वयंपाकासाठी मी कांदा आणि बटाटा असा कच्चा चिरून घेतलेला आहे. ह्याची मी तिखट भाजी बनवणार आहे आणि चपात्यासाठी कणिक मळून घेतली. चला तर इथं मी भाजी करते लगेच. आता इथे मी भाजी करून घेते. तेल टाकलं की छान जिरे मोहरी टाकून घेतली, नंतर कांदा परतून घेते. यामध्ये सर्व मसाले घालून घेतले, नंतर बटाटा आपण यामध्ये टाकून घेऊ. वरून छान अशी कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि थोडंसंच पाणी घालून, कच्चा बटाटा आहे त्यामुळे हे शिजू देऊया. आपण एक याच्यावरती झाकून 7 ते 8 मिनटं भाजी शिजून घेऊया. भाजी शिजते तोपर्यंत मी इकडे चपात्या करून घेते. पटपट आधी सकाळ सकाळी स्वयंपाक करून घेतला की निवांत वाटतं. मग आपली उन्हाळी कामं करायला आपण मोकळं. चपात्या करून झालेल्या आहेत. आता इकडे भाजी बघते. भाजी देखील आपली शिजवून तयार आहे. हे पहा किती छान झालेली आहे, रंग पहा. चला तर आता, नमस्कार. कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे. आज आपण इथे पोह्याचे पळीपापड बनवतोय. बनवायला अगदी सोपे आहेत, एकट्याने बनवू शकता, कोणाच्याही मदतीची गरज नाही. अगदी पातळ नाजूक होतात हे. खूप छान असे पोह्याचे पळीपापड आपण बनवणार आहोत. तळताना तर पहा अगदी हलके फुलके, लगेच किती मस्त फुलले जात आहेत, छान असे तळले जातात. एकदम नाजूक पातळ बनलेले आहेत. करायला तर अगदी सोपे आहेत, तरी देखील मी इथे तुम्हाला 1 वाटी याप्रमाणेचं प्रमाण सांगणार आहे. किती छान पांढरे शुभ्र असे होतात पहा. हे पहा, इथे मी तळून घेतलेले पापड किती मस्त आणि नाजूक छान असे झालेले आहेत. एकदम पातळ होतात, तोंडात टाकताच विरघळतात असे खाल्ल्यावर. एकदम छान होतात हे चवीला. तुम्हाला इथे एका पापडाचा चुरा करून दाखवते. खूपच कुरकुरीत असे हे छान होतात. चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका वाटीच्या प्रमाणाने तुम्हाला प्रमाण सांगणार आहे. इथे आपण पोहे घेणार आहेत 1 वाटी. हे आपले घरगुतीच पोहे आहेत. हे कांदा पोहे बनवायचे पोहे आहेत आपले. जे पोहे बनवण्यासाठी आपण पोहे वापरतो तेच पोहे मी इथे घेतलेले आहेत. 1 वाटी घेतलेले आहेत पोहे. तुम्ही कुठलीही घरातील 1 वाटी घेऊन असे हे पोहे घेऊ शकता. आता मिक्सरच्या भांड्यामधून आपल्याला हे पोहे, आता ही 1 वाटी पोहे मी मिक्सरच्या भांड्यात घालून घेते
आणि याला मी जाडसर असं वाटून घेते। हे पहा, असं जाडसर असं रव्यासारखं आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे। आता इथं मी पाण्याचं प्रमाण सांगत आहे, योग्य प्रमाण सांगत आहे। 1 वाटी पाणी आपण यामध्ये घालू आणि परत एकदा हे मिक्सरला फिरवून घेऊ। आता हे पाण्यात घालून यामध्ये मिक्सरमध्ये फिरवून घेऊ। सुरुवातीला मी यामध्ये 1 वाटी पाणी घातलं होतं। आता आपण नंतर 1 वाटी पाणी घालून घेणार आहे आणि परत एकदा हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं। आता इथं मी 2 वाट्या पाणी घालून हे मिक्सरमधून बारीक असं फिरवून घेतलेलं आहे। आता कढई घेतलेली आहे, एक जाड बुडाची कढई घ्यायची। यामध्ये आपल्याला 3 भांडी पाणी घ्यायचं आहे, 2 आणखीन 1 3, म्हणजे टोटल मला 5 वाट्या पाणी लागलेलं आहे। त्या मिक्सरमध्ये आपण पोहे बारीक करताना 2 वाट्या घातलं आणि इथं कढईमध्ये 3 वाट्या, असं एकूण मला 5 वाट्या पाणी लागणार आहे। आपण हे पाणी घालून शिजवून घ्यायचं आणि मी गॅसवर नाही कढई चढवलेली, खालीच हे सर्व मिक्स करून घेते। आता हे मिक्सरमधून यामध्ये पाण्यामध्ये घालून घेतलेलं आहे, एकसारखं मिक्स करून घेते। आता यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ। आता ही कढई आपण गॅसवर चढवू। आता मोठाच गॅस ठेवलेला आहे मी, पहिल्यांदा उकळी येईपर्यंत असं मोठा गॅसवरच आपल्याला हे मिश्रण सतत ढवळत राहायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला मोठ्या गॅसवरच व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे, सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली लागणारही नाही आणि यामध्ये गुठळ्या देखील होणार नाही। बऱ्याचदा काय होतं, पापड बनवताना आपल्याला कोणाची मदत लागते, कारण हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला पापड बनवून घ्यायचे आहेत। आणि कसं आहे, थोड्या थोड्या प्रमाणात केलं तर आपण अशा पद्धतीने हे पापड बनवू शकतो एकट्यानेच, कोणाची मदत नसली तरी देखील। आता मी इथे गॅस मोठा ठेवलेला होता, तो कमी केलेला आहे आणि उकळी यायला लागलेली तुम्ही पाहू शकता। आणि इथे मी नंतर गॅस बारीक केलेला आहे आणि घड्याळ लावून तुम्ही इथे बरोबर 15 मिनिटे हे पीठ शिजवून घेऊ शकता। तसं तर तुम्हाला कळूनच येईल की हे पीठ जर असं घट्ट होत आलं ना शिजत, तरी पण 10 ते 15 मिनिटं हे पीठ शिजायला लागतं। पहा, इथे 10 मिनिटं होत आलेले आहे, पीठ आपलं छान असं उकळून घट्टसर झालेलं आहे। 10-15 मिनिटं लागलं की पीठ आपलं झालेलं आहे शिजून। आता मी एका वेगळ्या भांड्यात काढून इथं टेरेसवर आलेली आहे। इथं मी असा कागद अंथरून घेतलेला आहे आणि थोडंसं कोमट झालं नाही पीठ, म्हणजे जास्तही गार होऊ द्यायचं नाही, लगेचच आपण याचे पळीपापड घालून घेऊ। आता मी इथे उन्हामध्येच हे पापड घालून घेते, हे पळीपापड छान असे बनवून घ्यायचे। आणखीन एक टिप्स सांगते, हे पापड वाळल्यानंतर खूपच पातळ होतात, त्यामुळे घालताना थोडेसे जाड घाला, म्हणजे आपले वाळल्यानंतर पापड एकदम पातळ होणार नाहीत। उन्हामध्ये घातले तर हे 2 दिवसात आपले अगदी छान वाळले जातात आणि जर तुम्ही घरात फॅन खाली घालत असशील तर एक 2 ते 3 दिवस लागू शकतात। करायला अगदी सोपे आहेत। चला तर अशा पद्धतीने आपण सगळे पापड इथं करून घेऊया। थोडं थोडं मिश्रण पळीमध्ये घ्यायचं आणि असं हे गरगटून घालायचं आहे। मिश्रण गरम आहे तोपर्यंतच हे पटपट बनवून घ्यायचे। तुमच्या आवडीनुसार ह्याला तुम्ही आकार देऊ शकता, बारीक, मोठा, पातळ, जाड असे बनवू शकता। आता अशा पद्धतीने इथं आपण सर्व पळीपापड घालून घेऊ। इथे मी सकाळीच हे पळीपापड घालायला घेतलेले आहेत, अगदी सोपे आहेत करायला आणि सकाळचं कडक ऊन इथं आता लागणार आहे आपल्याला दुपारचं, त्यामुळे लवकरच घालायला घेतले। हे घालून झालं की मग घरातील बाकीची कामे करता येतात, त्यामुळे उन्हाळी कामं जे आपण बनवतो ती लवकर सकाळी घातली ना, कडक ऊन पण लागतं त्याला। आणि अशा पद्धतीने टेरेसवर मी इथे सर्व अशा पापड्या, कुरड्या, भातोड्या घालून घेते।
हे पहा इथे माझे सर्व पापड घालून तयार आहेत. आता याला आपण 2 दिवस छान असं उन्हात वाळवू. अशा पद्धतीने तुम्ही नक्की हे पोह्याचे पापड उन्हाळ्यामध्ये ट्राय करून पहा. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. नवीन असाल माझ्या या चॅनलवर तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशाच एका उन्हाळी आणि नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.